असं कधीच वाटलं नव्हतं. कदाचित कायमच मला साईड रोल करावे लागतील असं ज्यांना वाटत होतं त्यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं. विनोदाच्या जबरदस्त टायमिंगनं प्रेक्षकांना खदखदून हसवलं आणि जे मराठी चित्रपटसृष्टीचे मामा ठरले ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. रोलच्या लांबीपेक्षा भूमिकेला महत्त्व देणारे, मराठीप्रमाणे बॉलिवूडमध्येही झेंडे रोवणारे पण हिंदीमध्ये नोकरांचे रोल आता करणार नाही असं ठाम मत व्यक्त करणारे आणि ज्या काळात मराठी सिनेमांनी कात टाकली होती त्या काळात संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला स्वतःच्या खांद्यांवर उचलून इथवर घेऊन येणारे असामान्य कलाकार म्हणजे अशोक सराफ. जेव्हा तुमच्यापर्यंत हा कार्यक्रम पोचवायचा असतो तेव्हा अर्थात त्यासाठीचा थोडा अभ्यास सुरू होतो. सिनेमे बघणं, ज्या महान माणसांविषयी कलाकारांविषयी बोलायचंय त्यांच्यावरती लिहिली गेलेली काही आर्टिकल्स असतील, त्यांच्या मुलाखती बघणं, त्यांच्या जवळच्या माणसांना संपर्क साधणं, जे काही सगळं मटेरियल गोळा झालं असेल ते खरंच बरोबर आहे का हे एकदा पडताळून पाहणं आणि झालंच तर त्या कलाकार मंडळींना भेटून कधी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची एक छोटीशी मुलाखत करणं. या कार्यक्रमासाठी सुद्धा मी फोन लावला थेट आपल्या लाडक्या अशोक मामांना आणि काय सांगितलं त्यांनी सांगणार आहे थोड्याच वेळात. अग ये ना शालू शालू, अग ये ना शालू, माझ्या मनात काय ते कानात सांगतो, गोड नको घालू नको घालू नको घालू, अग ये ना शालू. अरे दादा राजा अशा लाडी गुडीन तुझ्या अबरूचा वाजल बेंड बाजा बेंड बाजा बेंड बाजा. अरे दादा राजा जवानी न भर लाया अटकर बांधा, नको झाकू पदराना तुझा गोरा खांदा राणी. जवानी न भर लाया अटकर बांधा, नको झाकू पदराना तुझा गोरा खांदा. कुसल काटा नको लई अशी तोऱ्यानं चालू, नको चालू नको चालू नको चालू, अग ये ना शालू. जीव माझा अरे दादा राजा. हात धरला हातात नको चोरू अंग, राजा तुझ्या रंगात राणी झाली दंग. राणी हात धरला हातात नको चोरू अंग, राजा तुझ्या रंगात राणी झाली दंग. जुळवा माग बसून दोघ गुलू गुलू बोलू, गुलू गुलू बोलू बोलू गुलू गुलू बोलू बोलू गुलू गुलू बोलू बोलू गुलू गुलू बोलू बोलू बोलू. सांग सांग मला सजना तुर फिरती देशील का, सांग सांग मला सजना तुर फिरती देशील का. अग सांग सांग मला सजनी तू ग माझी होशील का, माझी होशील का.
सांग सांग मला सजनी तू ग माझी होशील का, माझी होशील का. जुईच्या येलीला का हात लावला राया, अंग अंग उमललं मोहरली माझी काया. अग येलीवानी मिठी मंदी घेशील का. सांग सांग मला सजना तुर कीर्ती देशील का. सांग सांग मला सजनी तू ग माझी होशील का. करबंदी जाळी मंदी बसू जरा बिलगुन, गुलू गुलू काना मंदी हळू करूया बोलण. राया डोळ्यातून काळजात येशील का. सांग सांग मला सजना तुर कीर्ती देशील का. सांग सांग मला सजनी तू ग माझी होशील का. झुंजू मुंजू आभाळात जसं तांबड फुटावं. त्योच रंग घेऊन या तुला कुंकुमी लावावं. राया जन्मोजन्मी साथ अशी देशील का. जन्मोजन्मी साथ अशी देशील का. सांग सांग मला सजना तुर कीर्ती देशील का. सांग सांग मला सजना तुर कीर्ती देशील का. आग सांग सांग मला सजनी तू ग माझी होशील का, आग माझी होशील का. आपण कायमच या सगळ्या मोठ्या व्यक्तिमत्वांना खूप थोर, खूप ग्रेट, महान कलाकार असं म्हणत असतो, वेगवेगळी विशेषणं देत असतो. पण त्याचा प्रत्यय मला या आमच्या अगदी 2 मिनिटाच्या फोनवरती सुद्धा आला. मी त्यांना म्हणलं, मामा असा असा कार्यक्रम करायचा आहे, ही अशी अशी गाणी आहेत, तर काही तुमच्या आठवणी सांगू शकाल का. यावर ते म्हणाले की अहो आता माझ्या कारकिर्दीलाच 50 वर्ष उलटून गेली आहेत. हे सगळे सिनेमे, यातली गाणी होऊन बराच काळ लोटून गेलेला आहे. माफ करा, पण मला आता यातलं एवढं काही आठवत नाही हो. मी त्यांना काही गाण्यांची नावं सांगितली. यावर ते म्हणाले 200हून अधिक सिनेमे होऊन गेलेत. मी कधीच कशात अडकून पडलो नाही. गाणी बनायची तेव्हा आम्ही तिथे नसायचो, गाणी आम्हाला सेटवरती आल्यानंतर मिळायची आणि आम्ही आमची भूमिका बजावायचो. ते अत्यंत नम्रपणे म्हणाले की मला आता खरंच काही आठवत नाही हो. तुम्हीच जी एवढी सगळी माहिती गोळा केली आहे त्यावरूनच करा कार्यक्रम आणि मग द्या मला ऐकायला. मला इतकी कमाल वाटली त्यांची. म्हणजे आपण फार काही मोठं काम केलंय असा त्यांचा आविर्भाव नव्हता. आजकालच्या काळात जिथं 1-2 सिनेमे करून अनेक जण जी काही ढगात गेलेली असतात त्यांनी थोडं या माणसांकडे बघावं आणि शिकावं. आपण केलेलं काम, निर्माण केलेली इमेज इथे जो तो घट्ट पकडून बसतो. कुठे मान मिळतोय, सत्कार सोहळे होत आहेत की जो तो पुढे सरसावतो. आपल्याबद्दल कुठे चुकीचं बोललं जात नाहीये ना, लिहिलं जात नाहीये ना, याची हर एक जण काळजी घेतो. तिथे अशोक सराफ यांच्यासारखा ज्येष्ठ अभिनेता त्यांच्या वाटेला येईल ते आजही प्रत्येक काम चोख बजावून पुढे जातो. प्रवाही दिलखुलास आयुष्य कसं जगावं हे साऱ्यांनीच मामांकडून शिकावं. La 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 la.
बरोबर म्हणताय. आता तुम्ही माझ्या बरोबर म्हणा. ला 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 ला. पत्त्यामधले राजे आम्ही. म्हणा नंदुशेठ म्हणा. पट्ट्यामधले राजे आम्ही, केवळ मीच निराळा, केवळ मीच निराळा. मी असा कसा वेगळा. मी असा कसा वेगळा वेगळा. इस्पिक राजा दिमाखदार, किलवर नाजूक नक्षीदार. इस्पिक राजा दिमाखदार, किलवर नाजूक नक्षीदार. बदाम गोंडस अन दिलदार. नजर जगाची चुकवित फिरतो मीच एक बावळा. नजर जगाची चुकवित फिरतो मीच एक बावळा. मी असा कसा वेगळा 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 वेगळा. मी असा कसा वेगळा. ला 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 ला. चौकटीत मी घुसमटलेला, तुमच्याहून मी जरी निराळा. चौकटीत मी घुसमटलेला, तुमच्याहून मी जरी निराळा. तरीही तुमच्या मधला, तरीही तुमच्या मधला. माझ्या वाचून हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा. माझ्या वाचून हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा. मी असा कसा वेगळा. मी असा कसा वेगळा वेगळा. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.
येतेस का ग पोरी चल फिरायला जाऊ तू येतेस का ग पोरी चल फिरायला जाऊ जोडीनं जाऊ सिनेमा पाहू अन हॉटेलात दोघं फिराऊ अरे बाजूला हो रे पोरा नको लढात येऊ अरे बाजूला हो रे पोरा नको लढात येऊ पाठी नको येऊ असा येडा नको होऊ माझ्या वाटेला नको रे जाऊ बोल येतेस का ग पोरी चल फिरायला जाऊ अरे बाजूला हो रे पोरा नको लढात येऊ तुझ्या गळ्यात बांधीन म्हणीन ठेव तू राणी ग माझे राणी तुझ्या गळ्यात बांधीन म्हणीन ठेव तू राणी ग माझे राणी तुझ्या नादाला लागाय आलाय पोरा आहे कर मी अडाणी अग आज ना उद्या हशील तू माझी मग आत्ताच का नाही जाऊ बाजूला बोर पोरा नको लाडात येऊ जरा येतेस का ग पोरी चल फिरायला जाऊ आता तुझा लक्ष्मण तू उर्मिला गे जोडीला चल कहिला जाया मी लक्ष्मण तू उर्मिला गे जोडीला चल कहिला जाया मोलाची नाजूक काया ही जाईल बाया नको येऊ खेटाया अग हेरलियातून सारे ठाऊक मला चलतो गोपी गंगेत ना बाजूला बोर पोरा नको लाडात येऊ बोल येतेस का ग पोरी जरा फिरायला जाऊ काय म्हटलं ना मला तुझी न तुला माझी गरज आहे ग सखे साजनी मला तुझी न तुला माझी गरज आहे ग सखे साजनी एका हातानं वाजन टाळी न चाले गाडी एका चाकानी खरं आहे तुझं चुकलंय माझं आता झालं गेलं विसरून जाऊ मग येतेस ना ग पोरी चल फिरायला जाऊ आता येतेस ना ग पोरी चल फिरायला जाऊ जोडीन जाऊ सिनेमा पाहू अन हॉटेलात दोघं फिराऊ ला 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 1947 मध्ये दक्षिण मुंबईतील चिखलवाडी इथं अगदी सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांना वाटायचं की मुलांनी नोकरी करावी किंवा बिझनेसमॅन व्हावं. वडिलांच्या इच्छेसाठी तब्बल 10 वर्ष त्यांनी बँकेमध्ये नोकरी केली. पण नेमकी अभिनयाची सुरुवात कधी झाली? सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा अभिनय क्षेत्राकडे होताच. पण तुम्हाला एक गंमत माहितीये का की अशोक सराफ यांच्या मामांची नाटक कंपनी होती. त्यामुळे त्यांनी त्यांचं बालपण हे नाटकांच्या सेटवरती घालवलेलं आहे. त्यामुळे ते नाटक जगलेत ते अगदी जन्माला आल्यापासनं. त्यांनी खुद्द एका मुलाखतीत सांगितलं होतं की माझं रांगणं सुद्धा त्या सगळ्या नाटकाच्या वातावरणात झालंय. त्या माहोलमध्येच ते मोठे झालेत. 7व्या वर्षी स्टेजवर त्यांनी एक एकांकिका सादर केली आणि पहिलं बक्षीस त्यांना तिथे मिळालं. आता तुम्ही म्हणाल की हे तर बरं आहे ना की मामांचीच नाटक कंपनी होती, मग तर ते पुढे येणारच. पण मामांचा त्यांच्या या आवडीसाठी फारसा पाठिंबा नव्हता. या करिअरला फारशी शाश्वती नाही. त्यामुळे मामांनी सुरुवातीला फारशी साथ यांच्या या आवडीला दिली नाही. अनेक नाटकांसाठी ते प्रॉम्प्टर म्हणून काम करायचे. नाटकावरती त्यातल्या भूमिकांवरती अशोक सराफ यांचं इतकं प्रेम जडलेलं असायचं की त्यांना सारी नाटकं तोंडपाठ असायची.
हळूहळू ते सबस्टिट्यूट म्हणून काम करू लागले. कुणाला येता येत नाहीये, कुणाचा रोल आता अचानक कोण करणार असा प्रश्न समोर उभा राहिलाय. अशी काहीतरी नड आली म्हणून ते नाटक करायचे. बेळगावला त्यांनी त्यांचा पहिला प्रोफेशनल प्रयोग केला. ययाती हे ते नाटक होतं. ती त्यांची भूमिका त्यांनी अशी काही केली की लोकांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं. त्यानंतर काही काळानंच त्यांचे मामा त्यांना येऊन खुद्द म्हणाले की आता यापुढे या नाटकातली ही भूमिका केवळ तूच करशील. अशोक मामांना त्यांच्या मामांकडून आलेली ही सगळ्यात मोठी पावती होती, त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पारितोषिक. त्यामुळं आजही त्यांच्या यशाचं संपूर्ण श्रेय ते त्यांच्या गुरूंना म्हणजे त्यांचे मामा गोपीनाथ सावकार यांना देतात. थोड्याच वेळात सांगणार आहे कुठल्या सिनेमाने अशोक सराफ रातोरात स्टार झाले आणि ज्यांना वाटत होतं माझा चेहरा मुळातच हिरोचा नाही आहे, ते या सिनेमानं हिरो बनले. फिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. फिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे. ओ हिरवाने सरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. सुगंधी फुलांना नशा आज आली तडा शिंपिला जणू प्रीतीने. हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे. नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे. जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संगतातीने. ओ हिरवाने सरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा
उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गा रे धुंद भारे हो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे धुंद भारे झू 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 स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिन्तामणिं स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा मङ्गलम् जय गणपति गुणपति गजवदना जय गणपति गुणपति गजवदना आज तुझी पूजा देवा गौरी नंदना आज तुझी पूजा देवा गौरी नंदना जय गणपति गुणपति गजवदना जय गणपति गुणपति गजवदना उडी थाली देवळ छान काळजाचं सिंहासन उडी थाली देवळ छान हा काळजाचं सिंहासन काळजाचं सिंहासन मधोमधी गजानन काळजाचं सिंहासन मधोमध गजानन तोईकडे रिद्धी सिद्धी उभ्यालना तोईकडे रिद्धी सिद्धी उभ्यालना जय गणपति गुणपति गजवदना जय गणपति गुणपति गजवदना अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनातला हा बघ्यावा भक्तांनी असा दर्शनातला हा बघ्यावा भक्तांनी असा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती पहिला गणपती आहा गणपती पहिला गणपती आहा मोर गावचा मोरेश्वर लई मोठ मंदिरे मोर गावचा मोरेश्वर लई मोठ मंदिरे अकरा पायरी हो अकरा पायरी हो अकरा पायरी हो अकरा पायरी हो नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदरे नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदरे शोभा
साजरी हो, ओ शोभा साजरी हो, शोभा साजरी हो, ओ शोभा साजरी हो. मोर्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा, अरे मोर्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. गणपती दुसरा गणपती, आहा गणपती दुसरा गणपती, देऊर गावचा चिंतामणी, कहाणी त्याची लय लय जुनी. देऊर गावचा चिंतामणी, कहाणी त्याची लय लय जुनी. काय सांगू आता काय सांगू, डाव्या सोंडचं नवाल केलं साऱ्यानी, हो साऱ्यानी. इस्तारियेचा केला थोरल्या पेशव्यानी, हो पेशव्यानी. रमाबाईला अमर केलं वृंदावनी, हो वृंदावनी. जो चिंता हरतो मनातली त्यो चिंतामणी. भगताच्या मनी, भगताच्या मनी त्याचा अजून ठसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. गणपती तिसरा गणपती, गणपती तिसरा गणपती, सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर. पायावरी डोई तुझ्या भगताला पावर. सिद्धिविनायका तुझा सिद्ध टेक गावर, पायावरी डोई तुझ्या भगताला पावर. हे दैत्य मधु कैटवार गांजल हे नगर. विष्णू नारायण गाई गणपतीचा मंत्र. राखूस मेल नावाल झालं टेकावरी देवळ आलं. राखूस मेल नावाल झालं टेकावरी देवळ आलं. लांब रुंद गावाऱ्याला बितळच मखर. चंद्र सूर्य गरुडाची भौतिकाला कुसर. मंडपात आरतीला खुशाल बसा, मंडपात आरतीला खुशाल बसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. गणपती गणपती गा चौथा गणपती, गणपती गणपती गा चौथा गणपती. साई रांजण गावचा देव महागणपती, साई रांजण गावचा देव महागणपती. राहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती, राहा सोंडाईस हात जणू मूर्तीला म्हणती. गजा घाली तो
मंदिरा सोबतो कपाळा तान भूक हरती हो सारा बघून सोवाळा चारी बाजू तटबंदी माझी गणाचं मंदिर ओझरचा विघ्नेश्वर इग्नहारी इग्नहर्ता स्वयंभू जसा इग्नहारी इग्नहर्ता स्वयंभू जसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा गणपती सव्व गणपती लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव दगडामंदी कोरलाय भक्ती भाव जमती हित रंग संगती राव हे जी जी जमती हित रंग संगती राव हे जी जी जमती हित रंग संगती राव हे जी जी शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी लेण्याद्री गणानं पाठी आशीर्वाद केला हो जी जी आशीर्वाद केला हो जी जी आशीर्वाद केला हो जी जी पुत्रान पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो जी जी प्रसाद दिला हो जी जी हो प्रसाद दिला हो जी जी कृपेन गणाच्या शिव धावनी आला हो जी जी धावनी आला हो जी जी धावनी आला हो जी जी खडकात केलं खोदकाम खडकात केलं खोदकाम दगडात मंडपी खांब दगडात मंडपी खांब वाघ शिव हाती लई मोठ दगडात भव्य मुखवट गणेश माझा पुत्र सावा ध्यास पार्वतीचा पार्वतीचा अन गिरिजात्मज हातीनं बनवला पुतळा मातीचा जी जी रजिर हे जी 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 रजिर हे जी 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 रजिर हे जी दगड माती रूप देवाचं अरे दगड माती रूप देवाचं लेण्याद्री कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा सत्व गणपती राया सत्व गणपती राया सत्व गणपती राया हे हा महड गावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या वैर कळसाच्या सपनात भक्ताला कळ देवळाच्या माग हाय तळ मूर्ती गणाची पाण्यात मिळ त्यानं बांधलं तिथे देऊळ दगडी भैरप शिवासनिया प्रसन्न मंगल मूर्ती हो वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो जी जी रजी महाजगणारे जी जी महाजगणारे जी जी महाजगणारे जी जी चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा अहो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा. आठवा आठवा गणपती आठवा, गणपती आठवा हो गणपती आठवा. आठवा आठवा गणपती आठवा, गणपती आठवा हो गणपती आठवा. पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धिसागरा. पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धिसागरा. स्वयंभूमूर्ती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करी कौतुक. स्वयंभूमूर्ती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करी कौतुक. डाव्या सोंडीचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे. डाव्या सोंडीचे रूप साजिरे कपाळ विशाल डोळ्यात हिरे. हिरे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती. हिरे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती. ब्रह्मानंदी जीव होई बेडा की पिसा. ब्रह्मानंदी जीव होई बेडा की पिसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया. मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया. मोरया मोरया चिंतामणी मोरया. मोरया मोरया चिंतामणी मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया. मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया. मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया. मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया. मोरया मोरया वरदविनायक मोरया. मोरया मोरया वरदविनायक मोरया. मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया. मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. आजही अशोक सराफ हे नाव घेतलं की आपल्यासमोर उभे राहतात. ते म्हणजे धनंजय माने आहेत का घरात, किंवा उद्योगपती यदुनाथ जवळकर, ज्यांची खास खोकण्याची शैली विखी उखू वेखे आपल्याला पोट धरून हसायला भाग पाडते. करण अर्जुन या सिनेमातला त्यांनी साकारलेला दुर्जन सिंग असो आणि त्याचा तो डायलॉग ठाकूर तो गियो किंवा सिंघम सिनेमातला त्यांचा कॉन्स्टेबल, किंवा 90च्या दशकात प्रचंड गाजलेली हम पांच ही मालिका, हे आपण नाहीच विसरू शकत. अशी ही बनवाबनवी, गंमत जम्मत, धूम धडाका, चौकट राजा, वजीरपासून एक डाव धोबी पछाड, नवरा माझा नवसाचा, मी शिवाजी पार्कपर्यंत कित्येक सिनेमे आपण आजही आवडीनं बघतो आणि या सिनेमांची जादू कायमच राहणार आहे. स्वतःला टाईपकास्ट होऊ न देण्याचा प्रयत्न करणारे आणि विविधांगी भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक सराफ, त्यांचा यशापर्यंतचा प्रवास हा खडतर होता. अशोक मामांनी काही सिनेमात काम केलं, पण ते खास कमाल दाखवू शकले नाहीत. म्हणावी तशी लोकप्रियता त्यांना बरीच नाटकं आणि सिनेमे करूनही मिळत नव्हती. पण अखेर तो सिनेमा आला ज्याने अशोक सराफ यांना सुपरस्टार बनवलं, आणि तो म्हणजे दादा कोंडके यांचा पांडू हवालदार. हा सिनेमा आजही आयकॉनिक मानला जातो. त्यानंतर मामांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही आणि या सिनेमानंतर त्यांना प्रमुख भूमिका मिळायला लागल्या. पांडू हवालदार नंतरचा त्यांनी केलेला सिनेमा होता पांडोबा पोरगी फसली, आणि मग काय, पुढे ते सिनेसृष्टीचा
सुपरहिट चेहरा बनले. पांडू हवालदार या त्यांच्या पहिल्याच सिनेमासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचं पारितोषिक मिळालं. थोड्याच वेळात सांगणार आहे की अशोक सराफ यांना मामा हे टोपण नाव कसं पडलं. त्याआधी कारवा मराठीमधून येत आहेत काही खास गाणी तुमच्या भेटीला. अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास. अवती भवती निसर्ग एकच आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. झुळझुळ पाणी वेळू मधुनी फुली शीळ वाऱ्याची. पानांमधली सळसळ हिरवी अनकिलबिल पक्ष्यांची. झुळझुळ पाणी वेळू मधुनी फुली शीळ वाऱ्याची. इथं गाणं लोकलचं, पाणी तुंबलेल्या नळाचं आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं. तिथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. चिमचिमणारा आणि पाऊस कोसळणारा. टपटप्पा गोळ्यातून फुल्या कोंचळीत येणारा. पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा. टपटप्पा
म्हणजे रेनकोटचं ओझ, कपड्यांचा सत्यानाश आणि सर्दीला निमंत्रण. जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे. जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. ला 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 सुंदर आहे. ला 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 ला. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. मैनेच्या नाचात गुंतून या जीव माझा, तालाच्या बोलात ढोलाचा ठेका राजा. तुझ्या रे गाण्यात गुलाबी सुगंध ताजा, फिरतीच्या बोलीने रंगेल हा नाच माझा. तुझ्या पायात चाल, तुझ्या तुझ्या पायात चाल, तुझ्या ढोलात ताल. किटधा बोले ढोलाची खाल. वाजीव राजा ढोल रे, वाजीव राजा ढोल, वाजीव राजा ढोल रे, वाजीव राजा ढोल. मोलाचं काळीज तालात रंगून गेलं, पायाचं घुंगर सुरात झिंगून गेलं. ढोलाच्या नादानं पायात ओढान आलं, मनाचं पाखरू सुखानं वेधून झालं. तुझ्या नाचाची बात, तुझ्या ढोलाची साथ, तुझ्या नाचाची बात, तुझ्या ढोलाची साथ. मस्ती दवेवान होऊन डोल. वाजीव राजा ढोल रे, वाजीव राजा ढोल, वाजीव राजा ढोल रे, वाजीव राजा ढोल. हे वाजू तुया ढोल आता नाच माझे मैना, वाजू तुया ढोल आता नाच माझे मैना. ताला सुराविना माझा खुळा जीव राहिना, ताला सुराविना माझा खुळा जीव राहिना. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. एका सिनेमाच्या शूटिंग वेळी कॅमेरामॅन आपल्या मुलीला अशोक सराफ यांना भेटवण्यासाठी घेऊन आला होता. हे कॅमेरामॅन म्हणजे प्रकाश शिंदे. त्यांनी दुरूनच बोट करत आपल्या मुलीला सांगितलं की ते बघ तुझे अशोक मामा. त्यानंतर त्या मुलीसोबत सेटवरचे सगळेच लोक त्यांना अशोक मामा म्हणून हाक मारू लागले आणि हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की आजही आपण अशोक सराफ यांना या मराठी सिनेसृष्टीचे मामा म्हणूनच ओळखतो. सगळे सवंगडी
सवंगडी सोबत घेऊन सगळे सवंगडी सोबत घेऊन नाचत खेळत आला नाचत खेळत आला 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 रे आला 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 रे आला आला रे आला चला दहीहंडी फोडायला गोविंदा आला रे आला चला दहीहंडी फोडायला एक दिलाच मैतर सार घरची 12 पोर एक दिलाची मैतर सार 12 घरची 12 पोर एक दिलाच मैतर सार घरची 12 पोर एक दिलाची मैतर सार खेळी मेळीने खुशीत राहतो किसन देवाची गाणी गातो आज खुश झाला मुरलीवाला आला आला रे आला 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 रे आला आला रे आला चला दहीहंडी फोडायला गोविंदा आला रे आला चला दहीहंडी फोडायला सगळे सवंगडी सोबत घेऊन सगळे सवंगडी सोबत घेऊन नाचत खेळत आला नाचत खेळत आला 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 रे आला 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 रे आला आला रे आला चला दहीहंडी फोडायला गोविंदा आला रे आला चला दहीहंडी फोडायला कुणीही याव इथे नाचाव मजेत गाव मनाने मजेत गाव ताप मनान कुणीही याव इथे नाचाव मजेत गाव ताप मनाने मजेत गाव आम्हा बघून पापी भितो जो गरिबांचं रक्त पितो नाही सोडणार मोकळं त्याला आला आला रे आला 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 रे आला आला रे आला चला दहीहंडी फोडायला या कार्यक्रमासाठी अशोक सराफ यांच्या अनेक मुलाखती माझ्या पाहण्यात आल्या. यात त्यांना विचारलं होतं की विनोदाचं टायमिंग तुम्ही नेमकं कसं साधता. यावरती त्यांनी त्यांची त्रिसूत्री सांगितली आहे. टायमिंग, प्लेसिंग आणि लय. लिहिलेल्या वाक्यांना, संवादांना ते कायमच स्वतःचा असा अंदाज द्यायचे. त्यांनी नाटक आणि सिनेमा यातला फरक सांगताना एक खूप सुंदर बाब सांगितली. ती म्हणजे सिनेमा ही एक चौकट असते. यामध्ये तुम्हाला लोक तुमच्या या वाक्यावरती अशी दाद देतील असं गृहीत धरून विचार करून ते वाक्य किंवा तो संवाद म्हणावा लागतो. पण नाटकामध्ये अनेक प्रयोग करता येतात. एखाद्या प्रसंगाला आपल्याला अपेक्षित असलेली दाद मिळाली नाही तर पुढच्या वेळेला तो प्रसंग रेखाटताना किंवा करताना आपण त्यात बदल करू शकतो. सिनेमा एकदा झाला की झाला, पण नाटकामध्ये या प्रयोगाला वाव असतो आणि म्हणूनच तर त्याला प्रयोग म्हणतात. इथे तुम्हाला पोचपावती लगेच मिळते. सिनेमामध्ये मात्र एकदा तो प्रसंग झाला की झाला, मग त्यात काही फेरफार बदल करता येत नाही. त्यामुळे अगदी आत्ताही आपण अशोक सराफ यांची अनेक नाटकं पाहिली. ते पुन्हा रंगभूमीकडे वळले, कारण नाटकावरचं त्यांचं प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.
नशिबी वनवास आला माणसाने स्वार्थापोटी गुलाम केले देवाला मंदिर झाले बंदिशाला राम कैद झाला राम कैद झाला राम कैद झाला देहात जोवरी प्राण आहे देहात जोवरी प्राण आहे शेवटचा हा श्वास आहे विश्वास माझा ढळणार नाही सत्य राहील त्रिवार सत्य खोटे कधी ते ठरणार नाही देहात जोवरी प्राण आहे कोसळले नभ कोसळू दे कोसळले नभ कोसळू दे ती पेलण्याची शक्ती दे नाव बुडाली अर्ध्यावरती ती तारण्याची शक्ती दे धर्म राहील धर्म अन्याय आता जगणार नाही देहात जोवरी प्राण आहे करी नाही बंदिशाला वचन दिले हे देवा तुला नयनात प्रतिमा तुझी ठेवून नयनात प्रतिमा तुझी ठेवून घालीन मंगल स्नान अश्रुनी नैवेद्य जन्माचा तुला दाऊनी प्राणांची आरती ओवाळीन रे अंतरातला दीप भक्तीचा युगे युगे तो विझणार नाही देहात जोवरी प्राण आहे शेवटचा हा
विश्वास आहे विश्वास माझा ढळणार नाही सत्य राहील त्रिवार सत्य खोटे कधी ते ठरणार नाही देहात जोवरी प्राण आहे देहात जोवरी प्राण आहे देहात जोवरी प्राण आहे आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. मांडिलो तवाच्या गायेळला गा तवाच्या गा काळाला सुंबरान मांडिलो तवाच्या गायेळला गा तवाच्या गा काळाला देव आला पालखीत घागरी वता पायरीला घागरी वता पायरीला लाख माझ नमस्कार काशीलिंग बिरुबाला घडलं आहो इपरीत तवाच्या गायेळला गा तवाच्या गायेळला सुंबरान मांडिल तवाच्या गायेळला गा तवाच्या गा काळाला सुंबरान मांडिल तवाच्या गायेळला गा तवाच्या गा काळाला नदी मध्ये घावली गा पेटी एका धनगराला पेटी एका धनगराला त्यात एक घावली पोर शोभा तिची फिरती मिला शोभा तिची फिरती मिला बानाबाई ठेवलं नाव झोका दिला पाळण्याला झोका दिला पाळण्याला तरणी ताठी झाली तवा दिसली गा बिरुबाला दिसली गा बिरुबाला आहा सुंबरान मांडिल तवाच्या गायेळला गा तवाच्या गा काळाला सुंबरान मांडिल तवाच्या गायेळला गा तवाच्या गा काळाला
जनाबाई साठी देव जगामंदी येडा झाला. जगामंदी येडा झाला, जगामंदी येडा झाला. अव घोड्यावरनं आणलं तिला चिंचणी सूर नगराला. चिंचणी सूर नगराला, चिंचणी सूर नगराला. आनंदी आनंद झाला गाव भर धनगराला. गाव भर धनगराला, गाव भर धनगराला. गजी ढोल कय टाळ तिन्ही लोकी धुम धुमला. तिन्ही लोकी दुम दुमला, तिन्ही लोकी दुम दुमला. अन ताल आला धनगराला नाचविती रुमालाला. नाचविती रुमालाला, नाचविती रुमालाला. सुंबरान मांडिल हो तवाच्या गायेळला. तवाच्या गायेळला गा, तवाच्या गा काळाला. सुंबरान मांडिल हो तवाच्या गायेळला. तवाच्या गायेळला गा, तवाच्या गा काळाला. 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 तवाच्या गायेळला गा, तवाच्या. केवळ नायक म्हणून नाही तर खलनायक म्हणून देखील ते आपल्याला अनेक सिनेमांमध्ये दिसले. त्यांनी साकारलेला प्रत्येक खलनायक हा वेगळा होता. त्याचा अंदाज वेगळा होता. त्यांची शब्दफेक वेगळी होती. अभिनयातला असा कुठलाही रस नसेल की ज्यामध्ये अशोक सराफ आपल्याला दिसले नसतील. एकापेक्षा एक उत्तम सिनेमे देणाऱ्या, विनोदाबरोबरच गंभीर भूमिकाही तितक्याच सक्षमपणे साकारणाऱ्या या अवलिया कलाकाराला, या विनोद सम्राटाला आमचा मनापासून सलाम. अय्ययो चल जाऊया. अय्ययो मजा पाहूया. माझ्या दोस्तारे लांब रस्तारे, रंगी बेरंगी अजब दुनिया. अय्ययो चल जाऊया. अय्ययो मजा पाहूया. माझ्या दोस्तारे लांब रस्तारे, रंगी बेरंगी अजब दुनिया. चल जाऊया. अय्ययो मजा पाहूया. माझ्या दोस्तारे लांब रस्तारे, रंगी
अजब दुनिया अय्ययो चल जाऊया अय्ययो अय्ययो मजा पाहूया माझ्या दोस्तारे लांब रस्ता रे रंगी बेरंगी अजब दुनिया अय्ययो चल जाऊया अय्ययो अय्ययो मजा पाहूया माझा दोस्तारे लांब रस्ता रे रंगी बेरंगी अजब दुनिया
गाजे हे सदरा गेली कोठे आज कशी आटली रे दया गेली कोठे आज कशी आटली रे दया काय करू आता दाता निला जीव तोडून माझा हे दाता हे दाता किरण आशेचा उजळू दे कर काही किमया किरण आशेचा उजळू दे कर काही किमया शरण आले तुला दूर करी व्यथा व्यथा दाता नेला जीव तोडून माझा हे दाता हे दाता दुःख साहू किती दुःख साहू किती निभावून ने दाता निला जीव तोडून माझा हे दाता हे दाता. आज कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. आपले कार्यक्रम तुम्ही ऐकत असाल तर लाईक आणि शेअर करा. एव्हाना चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल. कार्यक्रम आवडला तर मनापासून दाद द्या. काही खटकलं काही चुकलं असेल तर माफ करा. कॉमेंट्समध्ये त्याहीबद्दल लिहा. आणि अशोक मामांची सारीच गाणी एका कार्यक्रमात घेऊन येणं शक्य नाही आहे, त्यामुळे तुमच्या आवडीचं गाणं या लिस्टमधून निसटलं असेल तर तेही नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नव्या भागात अशा सामान्य लोकांच्या असामान्य गोष्टी जाणून घेण्यासाठी. काही माणसं इतकी मोठी ग्रेट बनली हा प्रवास उलगडण्यासाठी, त्यातून शिकण्यासाठी. मला काही मेसेज द्यायचा असेल तर माझ्या सोशल मीडिया हँडल्सची सगळी माहिती आपल्या या कार्यक्रमाच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.